गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. शाहू सायन्स अकॅडमी अहिल्यानगर त्या वतीने मी प्राध्यापक भूषण तोरमल सर आज तुमच्या समोर सायन्स पार्ट 2 जे तुमच्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एग्जाम बोर्ड एग्जाम 2026 साठी आपण जी टेस्ट सिरीज बघतोय की ज्याच्यामध्ये महत्त्वाचे जे प्रश्न येतात ते आपण या ठिकाणी बघतोय. तर विज्ञान 2 मध्ये चॅप्टर नंबर 1 मध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण बघतोय. त्या अगोदर तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा, कारण जेणेकरून तुम्हाला आमची जी येणारी नवनवीन व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चॅप्टर नंबर 1 मध्ये एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारलाय. नंतर आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, हा पण प्रश्न बऱ्याचदा विचारलाय. एनाटॉमिकल एव्हिडन्स, नंतर वेस्टिजियल ऑर्गन, पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स हा एक कन्सेप्ट आहे. नंतर कनेक्टिंग लिंक हा एक तुम्हाला प्रश्न विचारतात. एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स आणि लॅमॅर्किझम हा बऱ्याचदा प्रश्न विचारलाय. तर हे तुमचे चॅप्टर नंबर 1 मधले प्रश्न होते. तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. त्यानंतर चॅप्टर नंबर 2 त्यामध्ये ग्लायकोलिसिस हा एक कन्सेप्ट आहे. नंतर क्रेब्स सायकल ती व्यवस्थित करून ठेवा. ETS किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन, आपण एक रिएक्शन नावाचा कन्सेप्ट आलाय, हा प्रश्न केलाय. त्यानंतर एरोबिक रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा एक कन्सेप्ट आहे, तो करून ठेवा जो तुमच्या डिफरन्सच्या फॉर्म मध्ये विचारू शकते. नंतर आहे सेल डिव्हिजन. मात्र आता सेल डिव्हिजन इन मायटोसिस हा बऱ्याचदा प्रश्न विचारलाय. त्यामध्ये प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज हे कन्सेप्ट आहे. सेम तेच तुमच्या मियोसिस मध्ये विचारले, त्यामुळे मायटोसिस आणि मियोसिस हे तुम्ही व्यवस्थित करूनच ठेवा. याच्यावरती जुन्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितल्या असतील बऱ्याचदा प्रश्न विचारलाय. त्यानंतर आहे चॅप्टर नंबर 3 असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम व्यवस्थित पाहून ठेवा. युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स हा एक कन्सेप्ट आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्यूमन बीइंग हा एक प्रश्न बऱ्याचदा विचारलाय. नंतर ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याच्यावरती जी डायग्राम आलेली तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये ती व्यवस्थित करून ठेवा. पार्ट्सचे नाव विचारतात. नंतर ह्यूमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याचे पण देखील तुम्ही काय करा, जी डायग्राम आलेली ती व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल एक कन्सेप्ट आहे ज्याच्यावरती तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न विचारते. नंतर आहे IVF, स्पर्म बँक आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, हे तुम्हाला काही डेफिनेशन विचारतील. त्यानंतर चॅप्टर नंबर 4 त्यामध्ये एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हा एक कन्सेप्ट आहे. नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, जाधव मोलाईक, हा जाधव मोलाईकचा प्रश्न बऱ्याचदा विचारला विद्यार्थ्यांनो, हा व्यवस्थित करून ठेवा. डायग्राम पेज नंबर 43 त्याचे काही नाव आले म्हणजे तुम्हाला काय करायचे, पेज नंबर 43 जे तुमचं टेक्स्ट बुकचं आहे त्यावरती डायग्राम आले ते व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर माय रोल इन एन्व्हायरमेंट, तुमचा काय रोल असणार याच्यावरती प्रश्न आहे. क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटेड स्पेसीज, त्यामध्ये लायन, टेल, मंकी, रेड पांडा हे तुमच्या डायग्राम पण आलेले ते व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर चॅप्टर नंबर 5 थर्मल पॉवर प्लांट प्रॉब्लेम, त्यानंतर हायड्रोलिक एनर्जी, हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी आणि सोलार सेल हे व्यवस्थित कन्सेप्ट करून ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारले. नंतर आहे चॅप्टर नंबर 6 ट्रॅडिशनल मेथड ऑफ एनिमल क्लासिफिकेशन, हा एक मोठा प्रश्न तुम्हाला विचारतील 2.5 ते 3 मार्कासाठी. नंतर नॉन कॉर्डेट्स हे त्यामध्ये कन्सेप्ट आहे. नंतर आहे न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, ते न्यू सिस्टीम मध्ये काय आहे, ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, जर्म लेअर, नंतर डिप्लोप्लास्टिक, ट्रिप्लोप्लास्टिक हे असे कन्सेप्ट आहे. त्यानंतर बॉडी कॅव्हिटी, त्याला सिलोम म्हणलेलं आहे, हे तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. नंतर फायलम, आता जे 10 फायलम आलेले तुमच्या त्या चॅप्टर मध्ये 10चे 10 फायलम असतील त्यांचे एक्झाम्पल व्यवस्थित करायचे. ते एक्झाम्पल कसे पाठ करायचे ते आम्ही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगणार आहोत. त्यानंतर हेमिकॉर्डेटा, ऑर्थोपोडा, फ्रॉग, बॅट, एलिफंट, डॉल्फिन आणि पिजन हे व्यवस्थित एक्झाम्पल कोणत्या फायलमचे आहेत ते व्यवस्थित करून ठेवा. तुम्ही याचे स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. नंतर चॅप्टर नंबर 7 डेअरी प्रोडक्ट मध्ये योगर्ट असेल, बटर असेल, चीज प्रोडक्शन, प्रोबायोटिक, ब्रेड हे व्यवस्थित तुम्हाला 2-2 मार्काला प्रश्न याच्यावरती विचारते, ते व्यवस्थित करून ठेवा. अँटीबायोटिक्स वरती प्रश्न असतो. सीवेज मॅनेजमेंट, क्लीन टेक्नॉलॉजी, मायक्रोबियल इनॉक्युलेट्स, नंतर बायो इन्सेक्टिसाइड्स यावरती काही प्रश्न विचारते. त्यानंतर चॅप्टर नंबर 8 असेल
त्यामध्ये डेफिनेशन आहेत बऱ्याचशा. सायटोलॉजी काय, स्टेम सेल, युजेस ऑफ स्टेम सेल, बायोटेक्नॉलॉजी इन्क्लुड्स फॉलोइंग एरिया, असा एक कन्सेप्ट आहे, त्यावरती प्रश्न आहे. म्हणजे बायोटेक्नॉलॉजी कोणकोणत्या फील्डमध्ये युजफुल ठरते. त्यानंतर बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजीचे बेनिफिट्स. त्यानंतर त्यामध्ये आहे बीटी कॉटन आणि बीटी ब्रिंजल, यावरती प्रश्न असतोच, दरवर्षी असतोच. बायो फर्टिलायझर, एनिमल हजबंड्री, ह्युमन हेल्थ, वॅक्सिन अँड वॅक्सिनेशन, याचे डेफिनेशन व्यवस्थित करा. इडिबल वॅक्सिन, ग्रीन रिव्होल्यूशन. आता तुम्हाला शॉर्ट नोट मध्ये काय प्रश्न असतो, ग्रीन रिव्होल्यूशन, व्हाईट रिव्होल्यूशन आणि ब्लू रिव्होल्यूशन, या 3 रिव्होल्यूशनचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. तुम्हाला 100% पेपरला या 3 पैकी एक रिव्होल्यूशन घेणार. आणि शेवटचा प्रश्न आहे फर्टिलायझर ऍप्लिकेशन, खतांचं ऍप्लिकेशन किंवा फर्टिलायझर त्यावरती आहे. नंतर चॅप्टर नंबर 9 मध्ये फॅक्टर अफेक्टिंग सोशल हेल्थ, सायबर क्राईम, स्ट्रेस मॅनेजमेंट, सलाम मुंबई फाउंडेशन, याबद्दल तुम्हाला शॉर्ट नोट, म्हणजे चॅप्टर नंबर 9 मध्ये शॉर्ट नोट 100% तुम्हाला विचारणार आहे. हे तुम्हाला 4 पॉईंट व्यवस्थित करायचे. नंतर शेवटचा आहे चॅप्टर नंबर 10, डिझास्टर्स, टाइप्स ऑफ डिझास्टर, इफेक्ट ऑफ डिझास्टर, डिझास्टर मॅनेजमेंट, त्यानंतर प्री डिझास्टर मॅनेजमेंट आणि पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट, हे तुम्हाला डिफरन्स विचारू शकतात. स्ट्रक्चर ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, जे तुमचं प्रायमरी पासून तुमच्या जे ग्राउंड लेवल पर्यंत किंवा विलेज पर्यंत तेच व्यवस्थित स्ट्रक्चर करा, तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये आलेले आहे. त्यानंतर फर्स्ट एड किट, फर्स्ट एड किट काय आहे आणि फर्स्ट एड किट मध्ये कोणकोणते एलिमेंट्स येतात, तुम्हाला त्याची लिस्ट पण आहे. त्यानंतर मॉक ड्रिल नावाचा एक शेवटचा कन्सेप्ट आहे. तर अशा पद्धतीने आज आपण शाहू सायन्स अकॅडमी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी प्राध्यापक तोरमल सर तुम्हाला सायन्स पार्ट सेकंड, जे तुमच्या क्लास 10वीच्या इयत्तेसाठी बोर्ड 2026 साठी महत्त्वाचे प्रश्न होते, त्याची आपण टेस्ट सिरीज बघतोय. त्यामध्ये मागील व्हिडिओमध्ये सायन्स फर्स्ट, आजच्या व्हिडिओमध्ये सायन्स सेकंड वरती प्रश्न बघितले, हे तुमच्या सिनी माध्यमासाठी. तर असेच आमचे तुम्हाला 10वीच्या महत्त्वासाठी 2026च्या परीक्षेसाठी जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, मग सायन्स असेल, मॅथ असेल, त्याची आपण टेस्ट सिरीज चालू केली. जे तुम्हाला व्हिडिओ लागत असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हेल्पफुल ठरेल. थँक्यू, धन्यवाद.